सुबोध अतिशय सपोर्टिव्ह होता, म्हणजे इतका सपोर्टिव्ह, त्यांनी डायलॉग्स त्यांनी स्वतः रेकॉर्ड करून मला आधी पाठवले, पण बहुतेक मी सॅटिस्फाईड नव्हतो. तर काहीतरी हाफ हार्टेड करण्यात मला रस नाहीये खरंच. फक्त गुरु नाही, पण आमचे जे दिग्दर्शक आहेत सुबोध, त्याला पण मी बजावून सांगितलं होतं की हे बघ, मालवणी बोलायचं हे उत्तम, मला प्रचंड आवडेल आणि आय एम ऑन बोर्ड, पण मला मदत लागेल. आणि सुबोध अतिशय सपोर्टिव्ह होता, म्हणजे इतका सपोर्टिव्ह, त्यांनी डायलॉग्स त्यांनी स्वतः रेकॉर्ड करून मला आधी पाठवले, पण बहुतेक मी सॅटिस्फाईड नव्हतो. तर मग गुरु ठाकूरच्या दरवाजाला हे करून, हे आपण असं करूया का. माझं सिनेमा या माध्यमावर मराठी सिनेमा, मराठी कलाकृती ओव्हरऑल आणि महाराष्ट्र ह्याच्याविषयीचं प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी आहेत. तर काहीतरी हाफ हार्टेड करण्यात मला रस नाही आहे खरंच. आणि अनेकदा त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते हे आहेत की मी फार दिसत नाही. हा एक कंप्लेन पण आहे, म्हणजे प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीतले जे आहेत दिग्गज, त्यांना असं वाटतं की मी अजून केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तर हे उत्तर आहे की काहीतरी हाफ हार्टेड करण्यात, आणि स्क्रिप्ट हाफ हार्टेड नाही आहे, कथा हाफ हार्टेड नाही आहे, ज्याच्यावर आधारित हे आहे. दशावतार, जे दशावतारी आहेत, ती जी परंपरा आहे, तर मग ते सगळे एवढं इतकं लावून करतायत, तर एवढं तर मी करूच शकतो ना. म्हणजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.